NRC CAA आणि देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात 24 जानेवारीला मुंबईसह राज्यव्यापी बंद करण्याचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला। दादर येथील आंबेडकर भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बंदची घोषणा केली। 24 तारखेला मुंबईसह महाराष्ट्र बंद करण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांची बैठक आंबेडकर भवनात घेण्यात आली। देशात NRC CAA विरोधात प्रचंड रोष आहे। GST, नोटबंदी आणि गैरविश्वासाचं वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही, देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। या विरोधात 24 जानेवारीला महाराष्ट्र बंद करण्यात येत आहे। मुंबईसह महाराष्ट्रातील संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांनी यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं। NRC CAA आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर या संदर्भात आणि त्याच्याच बरोबर केंद्र सरकारने आर्थिक व्यवस्था नुसती ढासळली नाही तर देशाला बँकरप्सीच्या उंबरठ्यावरती आणले या संदर्भात चर्चा होती। एकंदरीत 35 संघटना उपस्थित होत्या। या 35 संघटनांच्या वतीने निर्णय असा झाला की 24 जानेवारीला NRC CAA आणि त्याच्याच बरोबर आर्थिक बँकरप्सीच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे, लढलं पाहिजे आणि 24 जानेवारीला मुंबई सकट महाराष्ट्र बंदचा कॉल आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे। त्याप्रमाणे निर्णय झाला की 24 जानेवारीला महाराष्ट्र बंद करण्याचा मी अपेक्षा हे बाळगतो की मुंबईतली जनता, महाराष्ट्रातली जनता ही 24 तारखेच्या बंदमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन देशाला या दोन्ही प्रश्नापासून वाचवतील अशी अपेक्षा। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज।